बाजीराव पाटील लिखित कथा गणिताचा पाठ. रम्य ते बालपण या वाक्प्रचाराची सत्यता बालपण संपल्यानंतरच पटू लागते, हा समस्त आबालवृद्धांचा अनुभव आहे. बालपण हे नुसते रम्यच नसते, तर विनोदरम्यसुद्धा असते. परंतु बालपणी हे आपणाला कळत नसते. बालपणी कोणत्याही बालकाला वाटला नसेल इतका गणिताचा कंटाळा वाटणारा मी एक अवगुणी बालक होतो. परंतु आज जेव्हा त्या बाल अंकगणिताची आठवण येते, तेव्हा त्यातील अगणित विनोदी उदाहरणांनी हसता हसता पुरेवाट होते. त्यापैकी आमच्या आचार्य गुरुजींनी शिकवलेल्या एका उदाहरणाची ही कथा कोणत्याही विनोदाचार्याचे गर्वहरण करू शकेल. 8 पुरुष, 2 बायका व 6 मुले एक काम 4 दिवसात करतात, तर तेच काम 2 दिवसात करावयास किती मुले लागतील? गुरुजींनी गणित फळ्यावर लिहून काढले व मग मुलांना विचारले, मग आता काय करावे लागेल? मी सांगतो गुरुजी, मी हात वर करून सांगितले. सांग. गणित करावं लागेल. गणित नाही तर काय, स्वयंपाक करावा लागेल काय? आचार्य गुरुजींनी विनोदाचा पाक केला. नंतर ते म्हणाले, आता मी प्रत्येकाला पाळीपाळीने विचारतो. हात खाली करा. तू रे. बेरीज करा लागेल. वजाबाकी करा लागेल. गुणाकार करा लागेल. भागाकार गुरुजी. अरे काय बेकार बोलता, एकालाही चांगले उत्तर देता येत नाही. आता मी तुम्हाला सांगतो. प्रथम आपल्याला माणसांच्या बायका कराव्या लागतील. काय कराव्या लागतील? बायका कराव्या लागतील. मी हळूच सांगितले. सर्वजण मोठ्याने सांगा. काय कराव्या लागतील? बायका कराव्या लागतील. आम्ही 40 मुले एका सुरात मोठ्याने ओरडलो. घ्या पाट्या आणि बायका करून ठेवा. तो पावेतो मी बाहेर जाऊन येतो. मात्र मी गेल्यावर गडबड करायची नाही. मुकाट्याने बायका करा. गुरुजींनी आज्ञा केली. माणसांच्या बायका कशा करावयाच्या हे माझ्या लक्षात येईना. जेव्हा जेव्हा अशी वेळ येत असे तेव्हा तेव्हा मी पाटीवर कोणताही आकडा घेऊन गुणाकार करीत बसे. मग तो गुणाकार पुसून मी भागाकार करावयास सुरुवात करीत असे. मी भागाकाराचे आकडे पुसले व आचार्य गुरुजी वर्गात घुसले. का रे, बायका का केल्या नाहीस? गुरुजींनी कान धरून जबाब विचारला. गुरुजी, या सोन्यानं आमच्या बायका मोडल्या. मी हजरजबाबीपणा दाखविला. नाही हो गुरुजी, हा खोटा बोलते. 8 माणसांच्या किती बायका झाल्या? कोणीच उत्तर दिले नाही. काय, कोणीच केले नाही? का रे, माणसाच्या बायका करावयास सांगितल्या होत्या ना, मग का केल्या नाहीत? गुरुजी, तुम्ही नव्हते म्हणून नाही केल्या. माणसाच्या बायका कराव्यासाठी मी कशाला असलो पाहिजे? तुमच्यासमोर कोष्टक आहे ना. 1 पुरुष बरोबर 2 बायका. 1 बायको म्हणजे 2 मुले. मग माणसांच्या बायका करावयाच्या तर आधी गुणाकार केला पाहिजे. माणसांना कितीने गुणले म्हणजे बायका होतात? 2ने. बरोबर. माणसांना 2ने गुणले म्हणजे त्यांच्या बायका होतात. या उदाहरणात 8 पुरुष आहेत, तेव्हा 2ने गुणून किती बायका होतात हे काढा. चला घ्या पाट्या. आम्ही पाट्या हाती घेतल्या व गुणाकार करू लागलो. गुरुजी, हा आमच्या बायका पायते. सोन्याने मगाचा वचपा काढण्यासाठी माझ्यावर भलताच आरोप केला. का रे, दुसऱ्याच्या बायका पाहतोस? पाठीमागे तोंड करून बस. आज जर मला कोणी पाठीमागे तोंड करावयाची आज्ञा केली तर ते मुळीच शक्य होणार नाही. परंतु लहानपणी मात्र हे सहज करता येत असे. पाठीमागे तोंड करावयाचे म्हणजे तोंड असेल त्या दिशेकडे पाठ फिरून बसले म्हणजे आटोपले. थोड्याच वेळात सर्वांचे गणितही आटोपले. आटोपले सर्वांचे? गुरुजींनी विचारले. हो गुरुजी. मग तू सांग रे, 8 माणसांच्या किती बायका होतात? 17. मूर्ख. दुसरा? 27. नालायक. सोन्या तू सांग, 8 माणसांच्या किती बायका होतात? 17.5 गुरुजी. तुझ्या डोक्यात 17.5 बटाटे भरलेले आहेत. साधा गुणाकार येत नाही. 8 माणसाच्या 16 बायका केल्या असतील ते खाली बसा, बाकीचे उभे राहा. 8 मुले खाली बसली. 32 मुले उभी होती.
माणसांच्या बायका करता न आल्यामुळे त्यांना 16 उठबशा कराव्या लागल्या. आता आपण माणसांच्या बायका केल्या. आता या बायकात पहिल्या 2 बायका मिळवायच्या. म्हणजे काय करायचे? बेरीज. बरोबर. बायकांची बेरीज केली पाहिजे. 8 पुरुषांच्या आपण बायका केल्या, त्या झाल्या 16 आणि 2 बायका म्हणजे किती होतात? 10. काय गाढव आहे पहा. 10 कशा होतात रे? 8. 8 पुरुष आणि 2 बायका. मी हडकळत खुलासा करू लागलो. माणसांची आणि बायकांची कुठे बेरीज होत असते काय? बेरीज फक्त माणसांची होते किंवा बायकांची होते. म्हणून आपण पहिल्याने माणसांच्या बायका केल्या व त्यात या बायका मिळवल्या. मग एकंदर किती बायका झाल्या? 18. शाब्बास. आता या 18 बायकांची मुले करावायची आहेत. 1 बायको म्हणजे 2 मुले. बायकांना पुन्हा 2ने गुणले म्हणजे मुले होतात. अशा तऱ्हेने गुणाकार करून मी बायकांची मुले केली व मग मुलांची बेरीज करून त्यांचा पुन्हा एकदा भागाकार केला व मग त्या गणिताचे उत्तर मिळाले. आता गोष्ट सुरू. गणिताची पुस्तके बंद करा, पाट्याखाली ठेवा. मी वाचून दाखवतो व तुम्ही फक्त ऐका. तोंड बंद ठेवून व कान उघडे ठेवून ऐकायचे. तो पलीकडे कोण तोंड उघडे ठेवून व कान बंद ठेवून बसला आहे? हां, ऐका. कावळा गोष्ट सांगत आहे. मी कावळा आहे. मी कोण आहे? गुरुजींनी विचारले. कावळा. सर्वांनी बिनचूक उत्तर दिले. मी कावळा आहे. गुरुजी पुन्हा म्हणाले. माझा रंग कसा आहे? पांढरा. माझे उत्तर ऐकून गुरुजींनी माझ्या तोंडात एक चपराक लगावली. माझे श्रीमुख लाल झाले. तिकडे गुरुजी रागाने लाल झाले होते. बाकीची मुले भीतीने काळी ठिक्कर पडली होती. पांढऱ्या रंगाचा कुठे कावळा असतो काय? अरे, ही गोष्ट मी सांगत नसून प्रत्यक्ष कावळा सांगत आहे, अशी तुम्ही कल्पना करा. माझा रंग कसा आहे? काळा. शाब्बास. मी कावळा आहे. माझा रंग काळा आहे. मी कावकाव करतो. मी काय करतो? कावकाव करतो. सर्व मुलांनी सामुदायिक ओरड केली. मी कुठे बसतो? खुर्चीवर. सर्वांनी गर्जना केली. कावळा कुठे खुर्चीवर बसत असतो काय? गुरुजींनी सिंह गर्जना केली. मी कुठे बसतो हे नाही मी विचारले, या गोष्टीतला कावळा विचारतो अशी तुम्ही कल्पना करा. सांगा मग, मी कुठे बसतो? झाडावर. बरोबर. मी झाडावर बसतो. मी घरट्यात राहतो. मला एक चोच असते. गुरुजी सांगत होते व आम्ही ऐकत होतो. त्यावेळी या सर्व गोष्टीतून आम्हाला विनोदरम्यता आढळत नसे. परंतु आता या प्रसंगांचे सिंहावलोकन केले तर हसता हसता पुरेवाट होते.